लय भारी अब चित्रपटाचे दिग्दर्शक निशिकांतजी कामत. अँड द मॅन ऑफ द मोमेंट, ज्यांनी मराठीमध्ये त्याच्या पहिल्या चित्रपटात ॲज अन ॲक्टर रेकॉर्ड्स ब्रेक केले आहेत, रितेश विलासरावजी देशमुख. सो परत एकदा जोरदार टाळ्या फॉर ब्रेकिंग अ रेकॉर्ड इन मराठी सिनेमा. रितेश जी, तुम्ही हिंदीमध्ये खूप वेगळे सिनेमे केले आणि मराठीत येऊन तुम्ही जी काय धमाल मचावली आहेत, कसं वाटतंय तुम्हाला? लय भारी. नाही, खरं एक ऑपॉर्च्युनिटी असते. प्रत्येक ॲक्टर वाट पाहतो की त्याला काहीतरी वेगळं करायला मिळेल संधी, आणि ती संधी सिनेमंत्र आणि निशिकांत कामत यांच्याद्वारे मला मिळाली. आणि एखाद्या संधीचं सोनं कसं होतं ते गेल्या वीकेंडमध्ये मला कळालं. निशिकांतजी, तुम्हाला कसं वाटतंय? हा अगदी एक वेगळा चित्रपट तुम्ही प्रेझेंट केलाय अँड द ऑडियन्सेस आर लव्हिंग इट. नाही, प्रचंड समाधान आहे, प्रचंड आनंद आहे. मला नेहमीच आय हॅव ऑलवेज बीन लकी. आधीच्या सगळ्या चित्रपटात कुठेतरी द क्रिटिक्स हॅव ऑलवेज बीन ऑन माय साईड की असं आहे तसं आहे. पण फॉर द फर्स्ट टाईम आय एम फिलिंग द पॉवर ऑफ ऑडियन्स ऑल्सो. आणि थिएटरमध्ये जाऊन बघितल्यावरती मी नेहमी दुसऱ्यांचे पिक्चर बघायचो, टाळ्या शिट्ट्यांचे. पहिल्यांदाच मी अनुभव घेतो आहे. आणि आय हॅव सलमान, शाहरुख ऑल रोल्ड इन टू वन इन मराठी सिटिंग. त्यामुळे असं ग्रँड फिलिंग आहे मला. नितीनजी, तुम्ही जे चित्रपट करता तेच चित्रपट तुम्हीच बनवलेल्या चित्रपटाचे रेकॉर्ड्स तोडतात. हे कसं काय जमतं तुम्हाला? No, it's like that. I would not like others to break the record, so I try to break it myself. So I've been fortunate actually for in all this that such a film has come to me. एक लँडमार्क पिक्चर आहे, एक माइलस्टोन ठरणार आहे मराठी इंडस्ट्रीतला, आणि ह्या इंडस्ट्रीला पहिला सुपरस्टार देऊन जाणार आहे. तालिया. जितेंद्रजी आणि अमेयजी, तुमची पहिलीच फुल लेंथ कमर्शियल फीचर ॲज प्रोड्युसर्स, आणि पहिल्याच चित्रपटात तुम्ही इतकं यश पाहिलेलं आहे. सो हाऊ डज इट फील? म्हणजे आता आय एम शुअर एव्हरीबडी वॉन्ट्स टू नो हाऊ डज इट फील. खरंच खूप लय भारी वाटतंय. आणि मनापासनं, अगदी मनापासनं प्रामाणिकपणे सर्व पत्रकारांना खूप खूप धन्यवाद. कारण तुम्ही ह्या चित्रपटाबद्दल जे काय लिहिलं, जे तुम्ही सतत मराठी प्रेक्षकांसमोर तुम्ही लय भारीबद्दल लिहिलं, त्यामुळे देखील प्रेक्षक आज सिनेमागृहामध्ये जाऊन हा चित्रपट बघतायत, त्याला चांगला प्रतिसाद देत आहेत. मी अगदी मनापासनं आमच्या अख्ख्या लय भारी टीमकडनं महाराष्ट्रातल्या सर्व पत्रकारांचे मनापासून आभारी आहो. आणि असंच प्रेम तुमच्याकडनं वेळोवेळी मराठी चित्रपटांना लाभो हीच एक इच्छा.